नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. आता एक नजर ठळक बातम्यांवर. 500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटा बदलून घेणाऱ्या ग्राहकाच्या बोटाला न पुसली जाणारी शाई लावणार आर्थिक व्यवहार सचिवांची माहिती. बनावट नोटा चलनात येऊ नये यावर लक्ष ठेवण्यासाठी कृती दलाची स्थापना. जनधन खात्यांवरही सरकारची देखरेख. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करणाऱ्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून. लक्षभेदी कारवाई आणि नोटा रद्द करण्याच्या मुद्द्यावर चर्चेची विरोधकांची सर्वपक्षीय बैठकीत मागणी. दहशतवाद हे जगासमोरचं मोठं आव्हान, त्याविरोधात जागतिक समुदायाकडून कठोर पावलं उचलण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. भारत आणि इस्रायल यांच्यात कृषी क्षेत्राशी संबंधित 2 करारांवर स्वाक्षऱ्या. आणि नोटा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. चलनातून रद्दबातल झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलून घेताना ग्राहकाच्या बोटाला आजपासून न पुसली जाणारी शाई लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघटित गटांमार्फत काळा पैसा व्यवहारात आणण्याचा प्रयत्न होत असून त्याच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी जुन्या नोटा बदलून घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याची माहिती आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. आज से इंडेलिबल इंक जो है आज से मेजर सिटीज में आज से वो शुरू हो जाएगा. वो ऑपरेटिंग इंस्ट्रक्शंस बैंकों को दिया जाएगा. वो कैसे उसको हैंडल किया जाएगा वो ऑपरेटिंग इंस्ट्रक्शंस हम बैंक्स को दे देंगे. लेकिन उसको आप जो कह रहे हैं कि वो आज जा रहा है फिर कल जा रहा है, उसको आइडेंटिफाई करने के लिए वो हम ऑपरेशनल इंस्ट्रक्शंस दे देंगे. बनावट नोटा चलनात येऊ नयेत यावर लक्ष ठेवण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आल्याचंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही परिस्थितीचा काल रात्री आढावा घेतला. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून परिस्थितीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. रिझर्व्ह बँकेकडे चलनाचा पुरेसा साठा आहे. बँक शाखा आणि टपाल कार्यालयांकडेही रोखीबाबत परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे. जनतेनं ई वॉलेटचा तसंच मायक्रो एटीएमचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहनही दास यांनी केलं. माइक्रो एटीएम को यूज करके अभी आज कल से शुरू हो गया है. कई सारे बैंक में एक अलग से एक ग्रीन चैनल फॉर्म करके अगेंस्ट क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आप कैश विथड्रॉ कर सकते हैं. माइक्रो एटीएम के द्वारा कैश इस्तेमाल कर सकते हैं. और बाकी जगह भी माइक्रो एटीएम्स डिप्लॉय करने के लिए कल इंस्ट्रक्शंस दी गई हैं और वो आज से मतलब प्रोग्रेसिवली वो लागू हो जाएगा. उसमें से काफी प्रेशर जो है क्यूज का कम हो जाएगा. काळा पैसा असणाऱ्या लोकांकडून जनधन खात्यांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन या खातेधारकांनी आपल्या खात्याचा वापर दुसऱ्यासाठी करू नये असं ते म्हणाले. जनधन खात्यात 50,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा करण्याला कोणतीही अडचण नाही असंही दास यांनी स्पष्ट केलं. जनधन अकाउंट का लिमिट जो है वो है 50,000 रुपया. तो देयरफॉर अप टू 50,000 डिपॉजिट उसमें हो सकता है. और कई सारे केसेस वो आए हैं जहां की 49,000 मतलब डिपॉजिट हो गए हैं. तो उसके ऊपर अभी कड़ी निगाहें हम रख रहे हैं, उसको व्हेरीफाई करेंगे. 2,000 रुपयांच्या नव्या नोटेचा रंग जात असल्याबद्दल प्रश्न विचारला असता जुन्या नोटांबाबतही असाच अनुभव येईल असं त्यांनी सांगितलं. पुराने जो नोट्स थे जो 500 या 1000 और या उसमें भी नहीं 500 जो 1000 या आज भी जो 100 रुपया हमारे पास है उसमें होता है क्योंकि उसमें जो इंक के यूज करते हैं उसमें एक इंटेग्लियो इंक यूज करते हैं. आप एक नया 100 रुपया नोट लेके देख लीजिए और उसमें भी एक छोटा सा कॉटन पीस लेके अगर जोर से उसको ऊपर रब करेंगे उसमें से भी थोड़ा सा इंक तो थोड़ा इंक उसमें से निकलेगा. उसका कारण ये है कि वो इंटेग्लियो पेंट जो है उसका वो नेचर वही है. अगर वो नहीं निकल रहा है तो वो फेक करेंसी का एक साइन है. जनतेला पुरेशा नोटा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मंदिरांनी आपल्याकडच्या कमी मूल्यांच्या नोटा व्यवहारात आणाव्यात असं आवाहनही दास यांनी केलं. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्दबातल करण्याच्या सरकारी अधिसूचनेला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या अधिसूचनेला स्थगिती द्यावी यासाठीची याचिका काही वकिलांनी दाखल केली होती.
मात्र सरन्यायाधीश TS ठाकूर आणि DY चंद्रचूड यांच्या पीठानं स्थगितीला नकार दिला. जनतेची कमीत कमी गैरसोय व्हावी यासाठी सरकारनं रिझर्व्ह बँकेनं कोणती पावलं उचलली आहेत, तसंच भविष्यात यासंदर्भात कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत यासंदर्भातलं प्रतिज्ञापत्र सादर करावं असे निर्देश महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांना न्यायालयानं दिले. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेवर यासंदर्भात कोणतीही नोटीस न बजावता पुढची सुनावणी येत्या 25 तारखेला ठेवण्यात आली आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक घेतली. काळ्या पैशाविरोधात उचललेल्या पावलांविषयी विरोधकांनी सहकार्य करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत केल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी बैठकीनंतर दिली. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय तसंच लक्षभेदी कारवाईच्या मुद्द्यावर सदनात चर्चा व्हावी अशी आग्रही भूमिका सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी यावेळी मांडली. पाकिस्तान संदर्भातलं धोरण, जम्मू काश्मीरमधली परिस्थिती, समान श्रेणी समान निवृत्ती वेतन, शेतकऱ्यांची स्थिती या मुद्द्यांवरही सुमारे 3 तास चाललेल्या बैठकीत चर्चा झाली. नोटा रद्द करण्याच्या मुद्द्यावर प्राधान्यानं चर्चेची परवानगी द्यावी अशी विनंती प्रमुख विरोधी पक्षांनी लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना केली. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणींना वाचा फोडता येईल अशी भूमिका विरोधी पक्षांनी मांडली. या अधिवेशनात 22 ते 23 विधेयकं मांडण्यात येण्याची शक्यता सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केली. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयामुळे दहशतवादाला मिळणारं आर्थिक पाठबळ ठप्प झाल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज मुंबईत एका कार्यक्रमात सांगितलं. हा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. सरकारच्या या निर्णयामुळे पाक पुरस्कृत दहशतवादाला मिळणारं आर्थिक पाठबळ कमी होईल तसंच अंमली पदार्थांचं जाळं ठप्प होईल असंही पर्रिकर यांनी सांगितलं. खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या दरात ऑक्टोबरमध्ये 3.39% घट झाली आहे. यावर्षी सलग दुसऱ्यांदा चलनवाढ दर घटला आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये 3.57% चलनवाढीचा दर नोंदवला गेला होता. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती वाढल्या, त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 515 अंकांनी खाली आला आणि दिवसअखेर 26,304 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 188 अंकांनी घसरून आज 8,108 अंकांवर बंद झाला. भारत आणि इस्रायल यांच्यात आज जलसंसाधन व्यवस्थापन आणि कृषी या क्षेत्रातल्या 2 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. भारत भेटीवर आलेले इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रिउव्हिन रिव्हलिन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर या स्वाक्षऱ्या झाल्या. दहशतवाद हे जगासमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीनंतर संयुक्त निवेदनात सांगितलं. दहशतवादाला आश्रय देणारे आणि दहशतवादाच्या जाळ्याविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र येऊन निर्धारानं कठोर पावलं उचलण्याचं आवाहन त्यांनी केलं. वाढत्या दहशतवादाला आळा घालण्यासाठी सहकार्य अधिक दृढ करण्याला दोन्ही देशांनी मान्यता दिली आहे. संरक्षण क्षेत्रात भारत आणि इस्रायल यांच्यातली भागीदारी महत्त्वपूर्ण असल्याचं ते म्हणाले. दोन्ही देशातली वाढती संरक्षण भागीदारी लक्षात घेऊन उत्पादन आणि निर्मिती या क्षेत्रात अधिक विस्तार करण्याला दोन्ही देशांनी मान्यता दर्शवली. इस्रायलमधल्या गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. मेक इन इंडिया आणि मेक विथ इंडिया हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी इस्रायल तयार असल्याचं राष्ट्राध्यक्ष रिव्हलिन यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं आज जोरदार गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. सुंदरबनी सेक्टरमध्ये सीमेलगतच्या चौक्या आणि नागरी भागांना लक्ष्य करत पाकिस्तानी सैन्यानं आज सकाळी अंधाधुंद गोळीबार सुरू केल्याची माहिती संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिली. भारतीय सैन्यानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. दुपारी 1 वाजेपर्यंत चकमक सुरूच होती. आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत आपण माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध.
500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीनं आवश्यक पर्यायांची शिफारस करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। त्याचप्रमाणे राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राखेच्या वापरासंबंधीचं धोरण मंत्रिमंडळानं आज निश्चित केलं। पवन ऊर्जा प्रकल्पाच्या राज्याबाहेरील 3500 मेगावॅट उद्दिष्टामधील 500 मेगावॅटच्या प्रकल्पांना राज्यात खुला प्रवेश द्यायला बैठकीत मान्यता मिळाली। विक्री कराबाबतच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये अभय या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटींची पूर्तता करण्याचा कालावधी येत्या 30 तारखेपर्यंत वाढवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला। त्याचप्रमाणे वक्फ अधिनियमामधल्या सुधारित तरतुदींनुसार राज्यातल्या वक्फ संस्था किंवा मालमत्तांचं दुसरं सर्वेक्षण करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला। नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी परीक्षा शुल्क भरण्याची मुदत वाढवणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज केली। परीक्षा अर्ज भरताना नोटांची अडचण येत असल्यामुळे 10वी आणि 12वीच्या सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज आधी भरून नंतर शुल्क भरता यावं यासाठी फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। तावडे यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली। त्याचप्रमाणे मराठी रंगभूमीलाही सरकारनं दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। मराठी नाटकांसाठी भाड्यानं नाट्यगृह उपलब्ध करून देताना 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली आहे। चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह असला तरी पर्यायी पद्धत चुकीची ठरल्यामुळे सामान्य माणूस भरडला गेला असं काँग्रेसचे राज्यसभा सदस्य भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितलं। ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। सरकारनं आता त्वरित 2000 रुपयांच्या नोटा रद्द करून जास्तीत जास्त 100च्या नोटा चलनात आणल्या पाहिजेत, तसंच या प्रक्रियेत जिल्हा बँकांचा समावेश करायला हवा, नाहीतर ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल अशी भीती मुणगेकर यांनी यावेळी व्यक्त केली। मुलांची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी योग्य संस्कार करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते असं प्रतिपादन 26व्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर संगीता बर्वे यांनी आज पुण्यात केलं। बाबा भारती यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ यांनी आयोजित केलेल्या 3ऱ्या विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलनाचं उद्घाटन बर्वे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या। यावेळी विद्यार्थ्यांनी कविता, नाट्यछटा, निबंध, उतारा वाचन, कथाकथन या प्रकारांचं सादरीकरण केलं। परीक्षा, गृहपाठ, शिकवण्या यामध्ये सध्या मुलांची घुसमट होत आहे। त्यांना व्यक्त होण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे। त्यांच्या स्वप्नातला समाज घडवण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे असं मत वक्त्यांनी या साहित्य संमेलनामध्ये व्यक्त केलं। साखर कारखान्यांनी यंदा ऊसाला पहिली उचल 3200 रुपयांची द्यावी, मागच्या वर्षीच्या ऊसाची FRPनुसार थकीत रक्कम द्यावी आणि बंद साखर कारखाने सरकारनं ताब्यात घेऊन ते सुरू करावेत या मागण्यांसाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर इथल्या कार्यालयासमोर आज निदर्शनं करण्यात आली। साखर कारखान्यांचे गळीत हंगाम आता सुरू झाले आहेत। यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे कारखाने पूर्ण क्षमतेनं चालतील असा अंदाज आहे। शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन कारखान्यांनी 3200 रुपयांची पहिली उचल द्यावी अशी आंदोलनकर्त्यांनी यावेळी मागणी केली। उत्पादित साखरेची व्यावसायिक आणि घरगुती अशा 2 वेगळ्या दरात विक्री करावी, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी यावेळी दिला। अॅट्रॉसिटी अर्थात दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर 10 मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यात आज महामूक मोर्चा काढण्यात आला। दलित, ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी आणि मुस्लिम समाज या मोर्चात सहभागी झाला होता। सर्व मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं। अॅट्रॉसिटी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसह मूळ आरक्षणाला हात न लावता ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना राजकीय आरक्षण देण्यात यावं, त्यांना अॅट्रॉसिटी कायदा लागू करावा, सहकारी साखर कारखाने आणि शैक्षणिक संस्था सरकारनं ताब्यात घेऊन स्वतः चालवाव्यात, त्याचप्रमाणे 500 आणि 1000 रुपयाच्या नोटेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र छापावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्राच्या वतीनं वृद्ध सेवा या विषयावर मुंबईत 5 दिवसांची निवासी कार्यशाळा आयोजित केली आहे। या कार्यशाळेचं उद्घाटन आज डॉक्टर शुभांगी पारकर, डॉक्टर किंजवडेकर, प्रकाश बोरगावकर यांच्या उपस्थितीत पार पडला। या कार्यशाळेत वृद्धांशी निगडित कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था, वृद्धाश्रम चालक, हेल्प एज इंडिया यांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत।
या कार्यशाळेत वृद्धाश्रमांची आचारसंहिता निश्चित करणं तसंच केंद्र सरकारच्या वृद्धांसाठीच्या योजनांची आणि वृद्धांचं पुनर्वसन करण्यासंबंधी माहिती देण्यात येणार आहे। वृद्धांना कशा प्रकारे मदत करता येऊ शकते याचं प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात येणार आहे। BSNL अर्थात भारत संचार निगमच्या वतीनं आयोजित स्वच्छ भारत पंधरवड्याचा समारोप आज झाला। 1 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या पंधरवड्यादरम्यान स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत अनेक उपक्रम राबवण्यात आले। आज मुंबईतल्या जुहू चौपाटीवर स्वच्छतेसोबतच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली तसंच स्वच्छतेची शपथही देण्यात आली। नाशिक शहरातल्या जुन्या होळकर पुलावरील सुंदर नारायण मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा प्रारंभ शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज झाला। कार्यक्रमाला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते। 1756 मध्ये बांधण्यात आलेल्या या सुंदर नारायण मंदिराची आता पडझड झाली होती। शासनानं मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 12.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। शासकीय रुग्णालयाच्या 100 खाटांच्या विभागाच्या विस्तारीकरणाचं भूमिपूजन आणि शालेय विद्यार्थ्यांना टॅब वितरणाचा कार्यक्रमही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज झाला। भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या समानतेच्या मूल्यामुळे सर्व महिलांना घटनात्मक अधिकार प्राप्त झाले आहेत। महिलांना त्यापासून वंचित ठेवता येणार नाही। वैयक्तिक कायदे हे राज्यघटनेत मूलभूत अधिकारांशी संमत आणि बांधील असायला हवेत असं केंद्र सरकारनं शपथपत्रात स्पष्ट केलं आहे। मात्र पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत वास्तव्य करणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबातील मुलगी आर्शिया बागवान 3 वेळा तलाक या व्यवस्थेची बळी ठरली। आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी पुढे आलेल्या आर्शियाच्या संघर्षाचा हा वृत्तांत। मुस्लिम पती पत्नीपुढे 3दा तलाक हा शब्द उच्चारतो आणि या एका शब्दानंच त्यांच्यातलं वैवाहिक नातं संपुष्टात येतं। नंतर सुरू होते ती जगण्याची लढाई। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बारामतीमधली आर्शिया बागवान। अजाणता वयातच वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी आर्शिया बागवानचा विवाह बारामतीतल्या मोहम्मद बागवानशी झाला। आज ना उद्या आपला शौहर आपल्याला न्यायला येईल या आशेवर असणाऱ्या आर्शियाला अचानक तलाकची नोटीस मिळाली आणि तिचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं। पुढील आयुष्य कसं जगायचं हा जालिम प्रश्न तिला आता सतावत आहे। मेरा बच्चा 9 महीने का है। झगड़े में ससुर ने मुझे अपने घर कुछ दिनों के लिए घर भेज दिया, लेकिन मैं 1 महीना होने को आया, कोई आया नहीं मुझे लेने, इसलिए मैं अपने शौहर से मिलने गई। वहाँ पर भी बहुत झगड़ा हुआ। उसके बाद उन्होंने मुझे लेने को आऊंगा ऐसा कहकर अपने घर वापस भेज दिया। कुछ दिनों पहले मुझे घर पर अचानक तलाक की नोटीस भेजी गई। आर्शियाच्या विवाहानंतर तिचा झालेला छळ आणि अचानक आलेली 3 तलाक नोटीस यामुळे आर्शियाच्या आईची तगमग झाली आहे। मेरा यही सबसे कहना है कि जो इस तरीके से तलाक करते हैं ये ऐसा तलाक नहीं होना चाहिए। तुम पहले सब लोग बैठो बिठाओ, अगर उनका ना कोई रिश्ता जुड़ता हो तो तब उस तरीके से तलाक कराओ। अगर अचानक तलाक करेंगे तो मेरे बच्चे और मेरे बच्चों की जैसी बच्चों की जिंदगी बर्बाद होंगी। आर्शियाची अवस्था पाहता तिच्या संघर्षाला एक दिशा मिळावी, तिला न्याय मिळावा म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळ पुढे आलं आहे। एक तरफा जुबानी तलाक हो, बहु बीवियां हो, या तो हलाला जैसी जो प्रथा है वो तुरंत बंद होना चाहिए। सिर्फ राजनीति न होते हुए उसके बारे में एक ब्लूप्रिंट, उसका एक मॉडल बनाकर दुनिया के सामने रखिए। 3 वेळा तलाक या व्यवस्थेमुळे आजही इस्लाम समाजातल्या आर्शियासारख्या स्त्रियांची प्रतिष्ठा आणि आयुष्य पणाला लागलं आहे। जुलमी ब्रिटिश राजवटीनं लागू केलेल्या सक्तीच्या कर वसुलीविरुद्ध एल्गार पुकारणारे आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची आज जयंती। 1894 सालच्या भीषण दुष्काळात गरिबांची सेवा करताना बिरसा यांना कर वसुलीच्या वास्तवाची दाहकता जाणवली। त्याला तोंड देण्यासाठी त्यांनी आदिवासी बांधवांना एकत्र करून कडवं आंदोलन छेडलं। त्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना 2 वर्ष कारावासाची शिक्षाही ठोठावली। मात्र त्यानंतरही त्यांनी आपलं आयुष्य स्वातंत्र्य लढ्यासाठी वेचलं। बिरसा मुंडांचं स्मरण ठेवत आज देशाच्या विविध भागांसह राज्यातही ठिकठिकाणी आदिवासी बांधवांनी विविध कार्यक्रम केले। वाशिम जिल्ह्यात मालेगाव इथं मुख्य रस्त्यांवरून भव्य रॅली काढण्यात आली। बहुसंख्य आदिवासी स्त्री पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा करून यामध्ये भाग घेतला।
कुपोषण तसंच आश्रमशाळांमधलं शोषण याबद्दल यावेळी फलकांद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला. भूदान चळवळीचे प्रवर्तक विनायक नरहरी तथा विनोबा भावे यांची आज पुण्यतिथी. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या सहभागाबद्दल त्यांनी तुरुंगवास भोगला. भूमिहीनांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी भूदान चळवळ सुरू केली. गांधीजींच्या विचारानं प्रेरित असलेल्या विनोबांनी गांधीजींनी सुचवलेल्या मानवी मूल्यांचा प्रचार केला. त्यांचं आयुष्य इतरांसाठी खरोखर प्रेरणादायी आहे. रायगड जिल्ह्यातल्या छोट्याशा गावात एका धार्मिक कुटुंबात 11 सप्टेंबर 1895ला विनोबाजींचा जन्म झाला. लहानपणी आईवडिलांकडून रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेचे संस्कार त्यांच्यावर झाले आणि उर्वरित आयुष्यात सत्य, अहिंसा, त्याग, ज्ञान आणि दान यांचं ते मूर्तिमंत प्रतीक बनले. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच महात्मा गांधी यांच्या एका लेखानं प्रेरित होऊन त्यांनी गांधीजींसह स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली आणि तुरुंगवासही भोगला. याच क्षणी समाजकार्यार्थम इदम शरीरम हे व्रत विनोबाजींनी स्वीकारलं. आपल्या जीवनकार्यामध्ये त्यांनी सर्वोदयाचा प्रसार केला. भूदान चळवळीसाठी त्यांनी देशभर पदयात्रा केली आणि हजारो एकर जमीन दान म्हणून मिळवून ती भूमिहीनांना प्रदान केली. आपल्या भ्रमंतीमध्ये त्यांनी सत्य आणि अहिंसेचं महत्त्व लोकांना पटवून देत आध्यात्मिक मार्गदर्शन करणाऱ्या 7 आश्रमांची स्थापना केली. या सगळ्या प्रवासात त्यांनी विविध विषयांवर विपुल लेखनही केलं. मनुस्मृती, उपनिषद, भागवत धर्मसार, गीता प्रवचन अशी आध्यात्मिक ग्रंथसंपदा साकार करतानाच त्यांनी बायबल आणि कुराणाचाही सखोल अभ्यास केला. भगवद्गीतेचा सहज सोपा अर्थ सांगणारी त्यांची गीताई आजही संस्कारांचा आदर्श मानली जाते. भूदान चळवळीबरोबरच त्यांनी गोहत्या बंदीसाठीही जनजागरण केलं. समाजकार्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या विनोबाजींच्या कार्याची दखल समाज नेतृत्वासाठीच्या पहिल्या रॅमन मॅक्सेसे पुरस्कारानं आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. 15 नोव्हेंबर 1982 या दिवशी पवनार इथल्या आश्रमात या राष्ट्रसंतानं अखेरचा श्वास घेतला. 1983 साली भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानं या अलौकिक जीवनकार्याचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला. हवामान. गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली, तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं. येत्या 2-3 दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 35, किमान 20, नागपूर 31-13, पुणे 31-15, औरंगाबाद 31-16, नाशिक 30-14, कोल्हापूर 32-21, रत्नागिरी 35-23, सोलापूर 33-20 आणि अमरावती कमाल 29 आणि किमान 15 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेणाऱ्या ग्राहकाच्या बोटाला न पुसली जाणारी शाई लावणार, आर्थिक व्यवहार सचिवांची माहिती. बनावट नोटा चलनात येऊ नये यावर लक्ष ठेवण्यासाठी कृती दलाची स्थापना, जनधन खात्यांवरही सरकारची देखरेख. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करणाऱ्या केंद्र सरकारच्या अधिसूचनेला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून, लक्षभेदी कारवाई आणि नोटा रद्द करण्याच्या मुद्द्यावर चर्चेची विरोधकांची सर्वपक्षीय बैठकीत मागणी. दहशतवाद हे जगासमोरचं मोठं आव्हान, त्याविरोधात जागतिक समुदायाकडून कठोर पावलं उचलण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. भारत आणि इस्रायल यांच्यात कृषी क्षेत्राशी संबंधित 2 करारांवर स्वाक्षऱ्या. आणि नोटा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आज रात्री चंद्राशी रोहिणी ताऱ्याची पिधान युती होणार आहे. रात्री 8:49 रोहिणी तारा चंद्राआड जाऊन सुमारे तासाभरानं चंद्रामागून बाहेर आल्याप्रमाणे दिसणार आहे. या महत्त्वाच्या घटनेबरोबरच या आठवड्यातल्या सुपरमून आणि उल्का वर्षाव याही खगोलीय घडामोडी खगोलप्रेमींच्या आकर्षणाचा विषय ठरल्या आहेत.
याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी खगोल मंडळाचे अध्यक्ष प्रदीप नायक यांना आज रात्री 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.